बाबासाहेबांची विटंबना केलेले 2 व्हिडिओ सध्या चर्चेत आहेत. त्यातील एक म्हणजे रस्त्यावरून चालताना बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन जाळतानाचा आणि दुसरा म्हणजे शेतात बाबासाहेबांची बुजगावणी करून त्या बुजगावण्याला बाबासाहेबांचा फोटो लावून जाळतानाचा. पोलिसांनी पद्धतशीर त्यांना चोप देऊन रस्त्यावरून त्यांची धिंड काढलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार. बाबासाहेबांचे फोटो जाळणारे तसेच बाबासाहेबांबद्दल वाईट कमेंट करणारे आणि बाबासाहेबांची विटंबना करण्याची मनात भावना ठेवणारे लोक त्यांच्याबद्दल तुम्ही बाबासाहेबांचे लाखो फोटो जाळसाल, पण भारतातील लोकांच्या मनातील, डोक्यातील आणि हृदयात बसलेले बाबासाहेब तुम्ही कसे जाळणार? या लोकांची गिनती कोणामध्ये होती माहितीये का? जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय असून पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्या लोकांना आपण काय बोलतो? देशद्रोही. त्यांच्यामध्ये या लोकांची गिनती होते. अरे आजूबाजूचे देश बघा, त्यांचे 2 तुकडे होऊन त्यांची वेगवेगळी नावे पडलीत. आपला भारत देश आज अखंड आहे आणि कायमचा अखंड राहणार. आपल्या भारताची लोकशाही इतकी वर्ष टिकून राहिली याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त भारताचे संविधान. आणि हे संविधान दुसरं तिसरं कोणी नाही लिहिलं. हे संविधान आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलेलं आहे. एकीकडे भारताच्या संविधानाचे तिरस्कार करणारी लोकच सांगतात की भारताचे संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही तर BN राव यांनी लिहिलेलं आहे. मात्र विटंबना करताना बाबासाहेबांच्या मूर्त्यांची, बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना करतात. जाळताना बाबासाहेबांचे फोटो जाळतात. अरे जाळायचेच आहे, विटंबना करायचीच आहे तर BN राव यांच्या मूर्तींची किंवा फोटोंची करा ना. जाणून बुजून जाती आणि धर्मामध्ये द्वेष पसरवायचं काम चालू आहे, दंगली पसरवायचं काम चालू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडिया एवढं वास्ट झालेलं आहे ना, ज्यांनी गुन्हा केलाय त्यालाच 1-2 दिवसात पकडले जाते. ते लोक बोलतात ना बाबासाहेबांनी भारतासाठी काय केले, त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी भरपूर कार्य केले रे. फक्त तुम्ही एकच कार्य वाचा, ते म्हणजे बाबासाहेबांनी भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी लिहिलेले हिंदू कोड बिल. का? कारण भारतातील प्रत्येक स्त्री सक्षम म्हणजे भारत देश सक्षम. यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेलं हिंदू कोड बिल वाचा. मी तुम्हाला 100 काय 1000% गॅरंटी देतो, तुम्ही बाबासाहेबांचा तिरस्कार नाही तर बाबासाहेबांची पूजा करायला चालू करसाल. बाबासाहेब तिरस्काराचा विषय नाही तर या भारत देशाच्या प्रगतीचा विषय आहे. जय शिवराय, जय भीम.